नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे एकत्र लढणार आहेत. तर मुंबईमध्ये वडट्टीवारांनी स्वबळाचा नारा दिलेला. आपल्यासोबत शंभूराजे देसाई आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मनसे आणि काँग्रेस नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. विचारधारा वेगवेगळी आहे, पण आता ते एकत्र येत आहेत. कसं पाहता याकडे? नाही, हे खरं काँग्रेस आणि मनसे युती होणं किंवा युती करून निवडणुका लढणं मग हे थोडंसं आश्चर्यकारक आहे. याचं कारण मनसेची विचारसरणी, मनसेची राजकीय भूमिका आणि बाकी इतर सगळ्या भूमिका मनसेच्या आत्तापर्यंतची जर पाहिल्या तर त्या काँग्रेसची 1% सुद्धा कुठे मिळत्या जुळत्या नाहीत. आणि आता दोन पूर्ण विभिन्न विचारसरणी असणारे राजकीय पक्ष केवळ निवडणुकीसाठी जर एकत्र येत असतील तर आता खरं पाहावं लागेल की मतदारांना आणि सर्वसामान्य जनतेला हे कितपत रुचतंय. पण अनुभव जर म्हणाल किंवा एकूण महाराष्ट्राचा राजकीय जर कल पाहिला तर विरुद्ध बाजूच्या लोकांची जर युती झाली किंवा आघाडी झाली तर ते महाराष्ट्रातली जनता मान्य करत नाही. आणि म्हणून मला वाटतं आता जर समजा त्यांची युती झाली असेल, प्रचारात मुद्दे काय येणार, परप्रांतीयांच्या बाबतीतला महाराष्ट्रातला मनसेचा मुद्दा जो प्रखर आहे आणि त्याच्या पूर्ण वेगळी भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे, ज्या मुद्द्यावर ते काय एकत्र बोलणार. आता हे एक उदाहरण दिलं मी. तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथं त्यांची आता तुम्ही म्हणताय तशी युती झाली तर लोक ते स्वीकारतील का, मतदार ते स्वीकारतील का, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यामुळं आता खरं बघितलं तर आपण वेट अँड वॉच म्हटलं पाहिजे की आज त्यांनी घोषणा केली, त्याच्या प्रतिक्रिया कशा कशा येत आहेत या आल्यानंतरच मग त्याच्यावर बोलावं लागेल. पण शिवसेना म्हणून जर आमची पक्षाची भूमिका म्हणाल तर आम्हाला महाविकास आघाडीत काय चाललंय, समोरच्या पक्षात काय चाललंय याचं बघायची कारण नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे. आमचा ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं महायुती करायचा प्रयत्न आहे. आमच्या चर्चा प्रत्येक ठिकाणी सुरू आहेत. आम्ही आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना, स्थानिक नेत्यांना महायुतीच्या संदर्भातल्या चर्चा स्थानिक पातळीवर करण्याचे निर्णय, अधिकार दिलेत. आणि जर कुठं अडचण आली तर त्या बाबतीत राज्यस्तरातल्या प्रमुख शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत यावं असे आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. त्यामुळे त्यांनी काय करायचं त्यांनी करावं. आम्ही महायुती म्हणून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना पक्ष म्हणून आदरणीय मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी आणि शिवसेना पक्षाची ताकद ही स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत आहे, अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणताय महायुती आहे, पण डॉक्टर अतुल भोसले आमदार आहेत आणि ते म्हणतायत की जर समन्वय साधता आला नाही मागण्यांबाबत तर मग मैत्रीपूर्वक लढत सुद्धा होऊ शकते असं म्हणतायत ते. म्हणजे थेट वेगळा लढण्याचा हा सगळा इशारा देत आहेत ते असं म्हणा. आता बघा, तुम्ही माझीही वक्तव्य काढा साताऱ्यातली, साताराबद्दल बोलताय आपण. आमदार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले हे भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत. आता त्यांचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य निवडणुकांची आणि माझी वक्तव्य काढा. आज तारखेपर्यंत मी कुठंही म्हणलेलं नाही असं की आम्ही मैत्रीपूर्ण लढू असं मी म्हटलेलं नाही स्वतः. मी काल देखील मला हा प्रश्न विचारला माध्यमांनी. मी म्हटलं आमची एक बैठक झालेली आहे प्राथमिक, आमची चर्चा झालेली आहे. फक्त त्या बैठकीला जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे 2 मान्य मंत्री महोदय जे आहेत ते नसल्यामुळं मान्य अतुल भोसले साहेबांनी सांगितलं की त्या 2 मान्य मंत्री महोदयांची वेळ घेऊन आपण पुन्हा बसू. पुन्हा बसायच्या अगोदरच जर त्यांच्याकडनं मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू अशी वक्तव्य येत असतील तर आम्ही पण त्याला तयार आहोत. त्यामुळं त्यांनी जर सांगितलं आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय तर आम्ही काय हाताची घडी घालून गप्प बसणार नाही ना. आम्ही काय बघत बसणार नाही. फक्त आम्ही आमच्या पद्धतीनं तयारी करू, आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाऊ आणि आम्ही त्या निवडणुका जिंकण्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. नक्कीच. म्हणजे वेगळा लढण्याचा पण निर्णय होऊ शकतो असं म्हणावं साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये जर म्हणाल ना तर मी तुम्हाला
म्हणजे आत्तासुद्धा बोललो आणि पहिली जेव्हा आमची बैठक झाली दिवाळीपूर्वी, त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं होतं की बघा एक मिनटं, म्हणजे मी पालकमंत्री म्हणून 2 माननीय आमदार महोदय, माननीय महेश शिंदे साहेब, खासदार माननीय नितीन काका पाटील, माननीय अतुल बाबा भोसले, असं आम्ही एकत्र या ठिकाणी बसलो आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्राथमिक चर्चा केली. त्या प्राथमिक चर्चेमध्ये ठरलं की आपण महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सातारा जिल्ह्यातल्या जेवढ्या आहेत तिथं प्रयत्न करायचा आणि त्या संदर्भातली आम्ही सकारात्मक चर्चा सुरुवात केली होती. 2 मान्य मंत्री महोदय नसल्यामुळं भाजपचे पुन्हा बसायचं ठरलं. ती पुन्हाची बैठक काही आमची होऊ शकली नाही. पण आमच्या बाजूनं आम्ही कुठं असं म्हणतोय असा त्याचा अर्थ नाही. पण शिवेंद्रराजे भोसले ते सुद्धा असंच म्हणतायत की पाटणमध्ये किंवा सातारामध्ये ज्या पद्धतीनं निर्णय होईल तसाच निर्णय आता माढ्यामध्ये सुद्धा होईल, मेढ्यामध्ये सुद्धा होईल. मग याला टोला लगावला असं म्हणावं का? नाही, मी याच्यावर भाष्य करणार नाही. या बाबतीत सुद्धा मेढा या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. मेढा आणि जावली तालुक्यातले एक आमचे प्रमुख पदाधिकारी अंकुश बाबा कदम, त्यांना नवी मुंबई संपर्क प्रमुख म्हणून पक्षानं जबाबदारी दिली आणि ते जावली तालुक्यातले असल्यामुळं त्यांचा सत्कार आणि शिवसेना पक्षाचा मेळावा असा कार्यक्रम मेढ्यामध्ये होता. आणि त्या कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांनी भाषण करताना की शिवसेनेच्या तिथल्या लोकांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर दबाव टाकला जातो आणि मेळावा आमचा होता त्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये, मेळाव्याचे लावलेले बॅनर्स काही लोकांना काढायला लावले, अशा तक्रारी केल्या. आणि म्हणून त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी भाषणात सांगितलं की शिवसैनिकांवर असं बॅनर काढायला लावणं, दमदाटी करणं असं कोण करत असेल तर पालकमंत्री म्हणून मी ते सहन करणार नाही. आणि महायुती करताना योग्य जागा, योग्य वाटा आणि विशेष म्हणजे मान सन्मान शिवसेनेचा हा जर मिळाला तर आम्ही महायुती करू. शिवसैनिकांचा अपमान सहन करून, शिवसैनिकांची मानहानी सहन करून शिवसैनिकांना बिलकुल जागा देणार नाही अशी भूमिका जर कोण घेत असेल तर आम्ही त्या पद्धतीनं महायुती मग करणार नाही. ही रोकटोक भूमिका मी घेतली होती. त्याला उत्तर आमदार मान्य मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसलेने दिलं की पाटणमध्ये काय होईल. आता हे बघा, प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. पाटणमधली परिस्थिती वेगळी आहे, सातारा नगरपालिकेतली परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आणि राज्य समन्वय समितीमध्ये महायुतीच्या जी माननीय बावनकुळे साहेब, मान्य रवींद्र चव्हाण साहेब, मान्य उदय सामंत साहेब, मी, मान्य तटकरे साहेब, मान्य मुश्रीफ साहेब, हे 3 पक्षाचे 6 प्रमुख मंत्री आहेत ज्यांची महायुतीची राज्य समन्वय समिती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हेच ठरलं की प्रयत्न करा, पण जर महायुती नाही झाली, वेगळं लढायची वेळ आली तर कटुता येऊ देऊ नका, टोकाची भूमिका कोणी घेऊ नका, एकमेकांवर टोकाची तक्रार कोणी करू नका. आणि ते जे महायुतीच्या राज्य समन्वय समितीत ठरले ते राज्य समन्वय समितीचा एक सदस्य म्हणून निश्चितपणे मी आणि आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही ते पाळू. नक्कीच. पण तुम्हाला चित्र दिसतंय, कारण तुमचं हे सूचक वक्तव्य असं म्हणावं की महायुतीमध्ये पण वेगवेगळ्या लढण्याचा काही निर्णय होतोय किंवा त्या संदर्भातली सूत्र आता हलू लागलेत? नाही, सूचक वक्तव्य नाही. प्रत्येक ठिकाणची प्राप्त परिस्थिती, राजकीय परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी जिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे तिथं साहजिकच शिवसेना जास्त वाटा मागणार, जास्त जागा मागणार, नगराध्यक्षाचं पद मागणार. जिथं भाजपचा प्राबल्य आहे, त्यांचं जास्त ताकद आहे, तिथं ते जागा मागणार. जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य आहे तिथं ते जागा मागणार. याच्यासाठी समजून उमजून एकमेकांनी सामंजस्याची, समोपचाराची, आणि आपल्याला महायुती म्हणून केवळ आता या निवडणुका झाल्या म्हणजे सगळं झालं असं नाही ना. या निवडणुका झाल्या की नंतर लोकसभा इलेक्शन येणार आहे, त्यामुळे ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं आत्ताच्या निवडणुकीचे परिणाम, आणि कसं होतं, एकदा कार्यकर्त्यांच्या मध्ये कटुता आली, एकदा कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, एकमेकांच्या विरोधात प्रचार, आपण किती जरी नेत्यांनी म्हटलं टोकाची भूमिका घेऊ नका, संघर्ष करू नका, पण शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर त्या जिंकण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न केले जातात. आणि मग एकदा एकमेकांची मनं दुखावली की मग पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा ती मनं दुखावलेली तशीच राहतात. आणि मग नेते मंडळींना आमच्यासारख्या खूप प्रयत्न करावा लागतो ती दुखावलेली मनं सांधायला, परत कार्यकर्त्यांना मूळ विचारामध्ये आणायला. आणि त्याचं उदाहरण
आता मी खरं ते बोलणं योग्य नाही, पण सातारा लोकसभेच्या आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये अशी दुखावलेली मनं कार्यकर्त्यांची दुरुस्त करायला आणि त्यांना पुन्हा महायुतीचं काम करायला लावायला किती त्रास होतो हे 2024ला झालेल्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला. आम्हाला किती कष्ट झाले आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे किमान सातारची जागा 1 लाखपेक्षा जास्त मताने यायला पाहिजे होती, पण केवळ अशा काही पूर्वीच्या कारणांमुळं लोकांची दुखावलेली मनं ही याच्यामध्ये समेट घालायला त्यांना पुन्हा महायुतीचं काम करायला लावायला खूप मेहनत करावी लागते. हे उदाहरण समोर आहे आपल्या. महायुतीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे महायुतीमधून या सगळ्या निवडणुका लढवल्या जातील. कारण बरेचसे कार्यकर्ते जे आता गळाला लावण्याचं काम पण महायुतीच्याच पक्षाकडून सुरू झाल्याची चर्चा आहे. निवडणुका आल्या की इकडून तिकडं ही नेहमीचीच पद्धत आहे. कारण कसं आहे, आता उदाहरणार्थ एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षातनं उमेदवारी मागत असतो, तिथं 3, 4, 5 जण इच्छुक असतात. 5 जणांच्या इच्छुकपैकी एकाला मिळतं, 4 जणांना तिकीट मिळू शकत नाही. मग 4 जणांना मिळू शकत ज्याला नसतं तो साहजिकच दुसरा पर्याय शोधतो समोरच्या बाजूचा. त्यामुळे ठीक आहे, यात असं काही चढाओढ म्हणता येणार नाही, पण शेवटी ज्याला आपल्याला निवडूनच यायचं आहे इकडून नाही तर तिकडून, असे कार्यकर्ते हा प्रयत्न करत असतात. पण माझं एकच मत आहे की काही जरी झालं तरी कटुता येणार नाही, मनं दुखावणार नाहीत, की जी पुन्हा दुखावलेली मनं पुन्हा पुढच्या निवडणुकीला लोकसभेच्या पुन्हा ती दुरुस्त करायला नेते मंडळींना आम्हाला कार्यकर्त्यांना त्रास होईल अशी तरी भूमिका कोणी घेऊ नये. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये अशी भूमिका पक्षानं सुद्धा घेऊ नये असं सूचक विधान जे आहे ते शंभूराजे देसाई यांनी केलेलं आहे. नेमकं काय घडणार आहे आणि महायुतीतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.